महेश आणि मनीष ही जोडी मैदानावरती आहे. सामन्याला झाली सुरुवात. पहिला बॉल बॅटचं लेडिंग एज हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट. फलंदाज महेश खातं करू शकणार नाही. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. महेश गोल्डन डकचे शिकार. शून्यावरती बाद. ॲक्शन रिप्ले. आनंद गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. खरं तर आडव्या बॅटने बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. लिडिंग एज लागलं आणि चांगला झेल आपण पाहिला आहे अगदी बिहाइंड द विकेट. मच्छिंद्र तिथे होते, त्यांच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसवलाय आणि पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. नवीन फलंदाज सनी मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती. महेश अगदी शून्यावरती बाद झालेत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. महेश आउट झालेत. आनंद पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात आनंद यांना मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती सफलता त्यांनी मिळवत आहेत. गोलंदाज आनंद बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आनंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच आहे आणि 12 वाजून 42 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. चांगला फटका आहे. समोर दिशेने बॉलला खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल गेलाय. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय सनी यांनी आणि एका धावेने मात्र इथे खातं खोललं जाईल. एक धाव धावफलकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमचं खातं खोललं गेलं. सनी देखील मार्कअप होते एका धावेसोबत. गोलंदाजी ट्रॅकवरती आनंद. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आनंद यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील चांगला फटका आहे. मिड आपला बीट करून बॉल खूप वेगाने चाललाय. लॉंग ऑनचे खेळाडू प्रयत्न करतील परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. क्रिकेटचा क्लास व्ही मध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा ड्राईव्ह चौकार. चला पुढच्या 2 टीम इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी यायचे. अनकरपाडा आणि मठी आई कुंदे दोनही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. अनकरपाडा आणि मठी आई कुंदे. आनंद गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी मनीष. स्टेप आउट झालेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक 2-2 आहेत परंतु बॉलच्या खाली एकही पोहोचू शकणार नाहीयेत. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडलाय क्षेत्ररक्षक विरेज क्षेत्रामध्ये. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. चांगली गोलंदाजी आनंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा एक बॉल या षटकामधला शिल्लक आहे. 7 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून जात आहेत बॉलच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे पूर्ण होतील आणि तिसऱ्या धावेचे देखील प्रयत्न मैदानावरती सुरू झाले. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 3 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि एकूण धावफलकावर धावा आहेत 10. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. फुलटॉस बॉल आहे. हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि तिथे मात्र आपण पाहतोय अगदी झेल पकडण्याचा प्रयत्न झाला. हातामधून बॉल उडला आणि खरं तर
सेकंड अटेम्प्ट देखील पाहायला मिळाला, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. इट्स अनदर मॅक्सिमम षटकार. जीवनदान तर मिळालंय, परंतु त्यासोबत आपण पाहतोय हा षटकार देखील मनीष यांच्या बॅटमधून ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती सीमारेषच्या आतमध्ये होते. प्रयत्नांची पराकाष्ठा आहे, अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाले. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रयत्न करण्याची संधी नाहीये क्षेत्ररक्षकांसाठी. हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या बॉलचा स्टेप आउट झाले, त्यानंतर कमालीचा फटका आहे. 22 धावा धावपलकावरती, 22 लॉस ऑफ द 1 विकेट. मनीष यांचा झेल सुटलाय, परंतु आता तो उपद्रव ठरताना पाहायला मिळतोय. 22 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलमध्ये 21 धाब्यांवरती मनीष नाबाद आहेत. 22 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. 5 मध्ये 21 बनवल्यात मनीष यांनी. 22 धावा धावपलकावरती आहेत. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. मनीष अजून देखील मैदानावरती आहेत. आक्रमक बॅटिंग ते करत आहेत. 5 बॉलमध्ये 21 बनवल्यात. पुढचा बॉल, यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल हवेत आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने मनीष यांच्या बॅटमधून आणखीन एक मॅक्सिमम. षटकारांचा पाऊस पडतोय, हिवाळा सुरू आहे, वातावरण गरम आहे आणि षटकारांचा पाऊस मैदानावरती पडतोय. 3 षटकार फलंदाज मनीष यांच्या बॅटमधून आलेत. हा बॉल देखील ऑफस्टंपच्या बाहेर पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने आला आणि त्यानंतर मनीष यांच्या बॅटमधून ह्या देखील बॉलला आसमान दाखवलंय. 28 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ द 1 विकेट. नीरज गायकवाड यांनी जर सीमारेषे बाहेर झेल टिपला तर एकता टीमच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 1 धाव तिथे प्राप्त होईल. धावबाची संधी होती आणि 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत, माफ करा, 2 धावा होत्या आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मनीष खूप वेगाने बॅटिंग करत आहेत. 7 बॉलमध्ये 29 धाव्यांवरती ते नाबाद आहेत आणि 30 धावा धावफलकावरती संघाच्या. अप्रतिम बॅटिंग, त्याच्यामध्ये रनिंग बीट न विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळते. एका धावेला 2 धावेमध्ये परावर्तित केलं आणि धावफलकावरती धावा आहेत 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 लॉस ऑफ द 1 विकेट. 5 षटकांचा आज सामना आहे बॅटिंगसाठी मनीष. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल, फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळालं. यावेळेस सोपी संधी होती आणि यावेळेस मात्र क्लिअर जीवनदान आहे. इथे देखील चूक झाली आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिलं बॉलच्या खाली पोहोचलेत देखील, परंतु बॉल आणि हातांना संपर्कच झाला नाही. आणखीन एक जीवनदान. नाराज आहे स्वतःवरती. 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल, यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील हवेत बॉल. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या खाली पोहोचतायत आणि यावेळेस झेल टिपला गेलाय. मनीष यांचा खेळ संपुष्टात आलाय. एक चांगला झेल आपण पाहतोय आणि आदिनाथ यांच्या माध्यमातून एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पहा. खूप दूरवरती होते आदिनाथ आणि धावत जाऊन मात्र बॉलच्या खाली पोहोचलेत. स्वतःला सेटल केलं बॉल खाली. एक चांगला झेल रिव्हर्स कपच्या माध्यमातून. 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आई गावदेवी आपटी संघ आणि 32 मधल्या 31 धावा एकट्या वाघानं बनवल्यात. काय बॅटिंग केली आहे. 9 बॉलमध्ये 31 धावा बनवल्यात मनीष यांनी. अप्रतिम बॅटिंग. 32 लॉस ऑफ द 2 विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. त्याला 12 वाजून 50 मिनिटं झाली आहेत, म्हणजे 9 मिनिटं झाली आहेत. 9 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं पूर्ण झाली. चला थोडीशी घाई करा. गोलंदाजी ट्रॅकवरती कौशल दाखल झालेत. सनी आणि कौशल ही जोडी मैदानावरती आहे. आनंद गोलंदाजी ट्रॅकवरती फायनल क्षेत्रामध्ये स्विच करण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डॉट बॉल. धावफलकावरती धावा आहेत 32 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात झाली. आनंद गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि धावफलकावर धावा आहेत 32 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ द 2 विकेट.
फुल्लर लेनचा बॉल, फटका चांगला आहे. समोर काऊ फेजला बॉल खेळत, एक धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत 33 रन्स. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हरमध्ये आपण आनंद यांना पाहतोय. 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये 10 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये सचिन यांनी तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या. फुल टॉस बॉल ऑन साइडला, फुल टॉस वरती गोलंदाजा फुल्ली लॉस आणि फुल टोल वसूल करतात बॅटर. षटकार 6 धावा. ऍक्शन रिप्ले खरं तर आपल्या स्क्रीनवरती शफल लाईन मध्ये आले होते आणि बॉल मात्र अगदी समोर टाकला. कमालीचा फटका आपण पाहिला. कौशल यांच्या बॅटमधून षटकार आणि षटकारानं आपलं खातं खोलतायत कौशल. डगआउट मधून सेट होऊन आल्या पहिल्या बॉलवरती षटकार लगावलाय. 39 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमक बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी आपटी. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने बॉलला दिशा दिली आहे. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 40 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा आज सामना. यानंतर पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना असेल अनकरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मठियाई कुंदे. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज क्लीन बोल्ड झालेत. आणखी एक सफलता इथे आली. विकेट, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या षटकामध्ये आनंद पुनरागमन करतायत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती शफल लाईन मध्ये ऑलरेडी आले होते. प्रीडिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि कमालीचा बॉल होता स्टंप लाईनवरती. तिथे मात्र पूर्णपणे लाईन मिस केली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. 40 धावा धावफलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम बॉल षटक क्रमांक 3 मधला बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. आर्यन क्रमांक 5 वरती मैदानावरती पोहोचतायत. इन ॲट नंबर 5 आर्यन. 40 धावा धावफलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. NB लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टच्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतंय. क्वालिटी विथ क्लॅरिटी. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये कॉमेंटेटरसाठी स्क्रीन दिली तुम्ही. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. ॲज अ कॉमेंटेटर स्क्रीन समोर असणं, तुम्हाला बॉलचा रिप्ले पाहता येतो. तिथून तुम्हाला एखाद्या फटक्याचं विश्लेषण करता येतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं थोडंसं. लेची अप्रोच फ्रॉम द फिल्डर आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 42 धावा धावफलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 42 लॉस ऑफ 3 विकेट. श्रीराम स्पोर्ट कोंढेरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी आपटी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. चला सामना स्पीडअप करायचा विनंती आहे. 12 वाजून 42 मिनिटांनी खरं तर या सामन्याला सुरुवात झाली होती. मैदानात छोटासा ड्रिंक्स ब्रेक असेल. 12 वाजून 55 मिनिटं झालेत. सन्माननीय भूषणजी मगर साहेबांचं इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये खूप मोलाची भूमिका त्यांची देखील आहे. खरं तर रात्री इथे स्टेजवरती ते मुक्कामी असतात आणि खरं तर सगळ्या साहित्याची आपली काळजी घेत असतात. वन मॅन आर्मी आहेत आमचे भूषण दादा. त्यांचं देखील स्वागत आहे. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 42 धावा धावफलकावरती आहेत आई गावदेवी आपटी संघाच्या. 42 लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये खरं तर 72 धावा चेस केल्या. घोटसई संघाने खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. शेवटचा बॉल, एक बॉल 5ची आवश्यकता असताना षटकार लगावला होता.
ऋतिक धुमाळ यांच्या बॅटमधून षटकार आला होता शेवटच्या बॉलवरती. यावेळेस पॉईंटच्या डोक्यावर उडवलाय बॉल. कमालीचा फटका बॅकफुटला जात असताना बॉलला काढलाय डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. खूप वेगाने हा बॉल ट्रॅव्हल झालाय. एकटा दशक चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफ्टनच्या बाहेर रूम होता. पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला काढला डीप एक्स्ट्रा. खरं तर डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये हा चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती 46 लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 47 लॉस ऑफ द 3 विकेट. 47 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अनखरपाडा आणि मठ्याई कुंदे. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील, परंतु हा देखील बॉल फलंदाज कौशल यांच्या बॅटमधून जाईल सीमारेषच्या पलीकडे. मॅक्सिमम षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल होता. सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आणि 199 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेत. 53 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 लॉस ऑफ द 3 विकेट. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली. आई गावदेवी आपटी. पुढचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा ताकदवर प्रहार आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये या बॉलला पाठवलंय. सीमारेषच्या पलीकडे हा देखील बॉल जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 कंजेक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो. अनखरपाडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. मठ्याई कुंदे संघाचे संघनायक इथे दाखल होत आहेत. एकूण 60 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. यावेळेस देखील सरळ बॅटने समोर खेळलेत. लॉंगॉनचे खेळाडू बॉलच्या दिशेने येतील तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. 60 लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 60 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठीमागचा सामना ऋतिक धुमाळ कायमस्वरूपी लक्षामध्ये ठेवतील. 1 बॉल 5ची आवश्यकता असताना षटकार लागवला होता. अप्रतिम बॅटिंग सुरुवातीला उदय यांची चांगली खेळी आणि शेवट मात्र आपण जर पाहिला ऋतिक धुमाळ यांनी केला त्या सामन्याचा. लोअर फुल टॉस बॉल होता. चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक 2 धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेने साईने धावफलक पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती आहे. 62. शेवटचा 1 बॉल बाकी. षटक क्रमांक 4 मधला 6 बॉलमध्ये 24 धावा कौशल्यने देखील बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग कौशल यांची देखील पाहायला मिळाली आहे. सुरुवातीला मनीष यांची चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे, परंतु आता कौशल देखील चांगली कामगिरी करत आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचत आहेत. कॉट अँड बोर्ड. आणखी एक सफलता आली आहे. आर्यन इथे बाद होत आहेत. आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. शरीरापासून खूप लांब बॉल होता आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह करायचं होतं. तिथे मात्र लिडिंग एज आली आहे. सफलता. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 62 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 62 लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4th ओव्हर. बासष्ट धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावा धावफलकावरती आहेत. 68. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. प्ले अँड मिस. 1 धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावा स्वरूपामध्ये विकेट आली. प्रथमेश रनआउट होत आहेत. विकेट येते रनआउट स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. 68. चला सन्माननीय विनोदजी मगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. यावेळेस देखील आक्रमण केले. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, परंतु बनतील दर्शक. बॉल जाईल चिंटू यांच्या बॅटमधून सीमारेषच्या पलीकडे. षटकार. पराग यांच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत.
74 74 लॉस ऑफ द 6 विकेट. 74 लॉस ऑफ द 6 विकेट. 74 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती कपिल केने. अंतिम बॉल. अंतिम बॉल. शॉट ऑन पुल आणि पुल पॉवरफुल बॉल झालाय गोल. हा देखील षटकार. 80 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 80 लॉस ऑफ द 6 विकेट. 81 धावांचं लक्ष असेल. 81 इज द टार्गेट. आणि 81 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. त्या श्रीराम कोंढेरी संघाला टॉस त्यांनी जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण केलंय. 80 बनवल्या गेल्यात या ठिकाणी गावदेव आपटी संघाच्या माध्यमातून. आणि 81 धावांचं लक्ष आहे श्रीराम कोंढेरी संघासमोर. चला अनकरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मठियाई कुंदे. सन्माननीय विनोद मगर सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मठियाई कुंदे संघाचे संघनायक आपलं विनंती आपण टॉससाठी यायचंय. मॅच समरी आपण पाहतोय पहिल्या डावाची, जिथे मनीष यांनी 9 बॉलमध्ये 31 धावा बनवल्या. कौशल यांचं योगदान महत्त्वाचं होतं. 7 मध्ये 24. 2 बॉलमध्ये 12 धावा पराग यांनी बनवल्यात. आणि 3 बॉलमध्ये 6 धावा प्रथमेश. गोलंदाज आनंद 10 बॉलमध्ये माफ करा 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च केल्या. 2 सफलता कपिल केने. 18 धावा अंतिम षटकामध्ये कपिल यांनी खर्च केल्या. रोहित यांनी 20 आणि सचिन यांनी 22. सर्वच गोलंदाज महागडे राहिले आनंद यांना वगळता. आनंद यांचा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च करून 2 विकेट. मॅच समरी आपण पाहिली आणि इथे 81 धावांचं लक्ष असेल. 81 इज द टार्गेट. आणि ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, द व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थात सन्माननीय प्रसादजी सवारे सरांचा आवाज. खरं तर उत्तर अर्धामध्ये आपण ऐकणार आहोत, जिथे 81 धावा बनवायच्यात आणि 80 डिपेंड करायच्यात. चला टॉससाठी या. अनखरपाडा आणि मठियाई कुंदे दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. सन्माननीय विनोदजी मगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सन्माननीय रवींद्रजी धुमाळ साहेबांचं आगमन झाले. खरं तर अनखरपाड्याचे आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनखरपाडा संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असणार आहे? तर घोटसईचे आज 2 संघ खरं तर मैदानावरती खेळताना आपण पाहतो नेहमी. आणि अनखरपाड्यासोबत खरं तर या सर्व खेळाडूंनी क्रिकेट खेळलंय आणि त्यांच्यासोबत खेळत असतानाच हे 2 संघ खरं तर तयार झालेत. आणि घोटसई क्रिकेटसाठी देखील अनखरपाड्याचा महत्त्वाचा वाटा आहे. एकत्र खेळून खेळून मात्र घोटसई संघ तयार झालाय. आणि इथे एक्क्याऐंशी धाव्यांचं लक्ष आणि पहिल्यांदा खरं तर खेळण्याची संधी आमच्या दिनेश सरांना कोणी दिली असेल तर अनखरपाडा संघाने दिली. खरं तर एक गाव एक संघाची संकल्पना आली आणि त्यावेळेस मात्र संधी तिथे अनखरपाड्याने दिली. आणि त्यानंतर एक गाव एकचे संघ मात्र तयार झाला घोटसई संघ. आणि त्यावेळेस मात्र एकता स्पोर्ट घोटसई हा संघ निर्माण झाला. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. इनफिल्डच्या वरून बॉलला काढलंय. बॉल मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि हा बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे चौकार. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती चौकार आला. 81 धाव्यांचं लक्ष आहे. 80 डिपेंड होतील की मग 81 बनवले जातील हे ऐकवण्यासाठी प्रसादजी सवारे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद.
येस, थँक्यू सो मच तुषार सर. अगदी या ठिकाणी अप्रतिम जजमेंट डीपमध्ये पराग होते. अगदी पराग अगदी त्यांच्या उंचीचा फायदा मिळतो इथं नक्कीच झाला. आणि इथे जे चांगलं जजमेंट, पहिला विकेट आणि पहिला विकेटचा बटन या ठिकाणी सचिन यांना जावं लागेल डगआउटमध्ये. अगदी त्याच दरम्यान आपण पाहतात नुकतंच आगमन झालं अगदी महाराष्ट्र पोलीस दलात अगदी कार्यरत आहेत. अगदी आपल्या सर्वांचे लाडके रवींद्र ते धुमाल तर त्या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. अगदी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सायलेंटचा होता, परंतु भन्नाट वेग होता. सध्या तरी अप्रतिम गोलंदाजी मनीष यांच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू डॉट बॉल. जवळ जवळ पाहिलं तर 81 धाबा सिंगचं टार्गेट आहे. ते टार्गेट चेस करायचा. इथे देखील फटका फसलाय. झेलची संधी, पुन्हा पराग. इथे अप्रतिम जजमेंट आणि इथे आणखी एक विकेटचं पतन. सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये सातत्याने विकेट विकेट आणि विकेटच पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान अंकरपाडा टीमची रण मशीन अर्थात सचिन दादा मगर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्याला या सचिन दादा आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. एकता स्पोर्ट गोडसई आयोजित एकता चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम सचिन दादा. नक्कीच त्यांना आपण पुढच्या मॅच मध्ये देखील पाहणार आहोत. खरं तर जेव्हा जेव्हा अंकरपाडा नाव पुढे येतो तेव्हा तेव्हा नक्कीच अगदी त्यांचं नाव मात्र नेहमीच आवर्जून घेतलं जातं. आणि सचिन दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम दादा, पुन्हा एकदा स्वागत. एकता चषकात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. मॅच ऑन. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपटी संघ भरपूर चांगली कामगिरी करतोय. इथे देखील हा फटका अगदी आपण पाहिला सरळ ऑन द स्ट्रेट मध्ये केला होता, परंतु इथे रनआउटची संधी आणि ती देखील मित्रमाने मिस केली आहे. अगदी सोपा साधा रनआउट होता. जर का स्ट्रायकर यांना हा थ्रो आला असता तर कदाचित इथून विकेट अजून एक मिळाला असता, परंतु तदनंतर इथे मात्र हा देखील निर्धाव चेंडू, हा देखील डॉट बॉल. सध्या तरी सुरुवात अडखळत होताना पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील बॅटची एज आणि यस फलंदाज बाद आहे. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. आदिनाथ आता मैदानाच्या बाहेर. धक्का तिसरा लागतोय. 4 या धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघाला. मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरं. सध्या तरी दुसऱ्या सत्रामध्ये 81 बनवायच्यात, परंतु सुरुवात सध्या तरी श्रीराम स्पोर्ट्स कोंढरी संघाची थोडीशी अडखळत झाली आहे. फुललेचा बॉल ऑन साईडला अगदी आडवा बॅटना स्वीप केलाय. अगदी गॅप मध्ये बॉल अडकलाय. तिथे पराग आलेत, परंतु तिथे अगदी भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु याही बॉलवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 6 वरती. सध्या तरी या मॅच मध्ये आता सातत्याने प्रत्येकी ओव्हरमध्ये मी म्हणेन 1-2 मोठे फटके आले तर मॅच बनवू शकते. सातत्याने मोठमोठे फटकांना आता इथून इन्व्हाइट करावा लागेल. इथे देखील अगदी गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज इथे करत असताना लगातार मात्र डॉट पर्सेंटेज इथे वाढले जात आहेत. फुललेचा बॉल पुन्हा एकदा अगदी सातत्याने ग्राउंड शॉट देखील पाहायला मिळत आहेत.
अगदी वारंवार सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर गाठायचं आहे. त्यासाठी सातत्याने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोठे मोठे फटके खेळावे लागतील. परंतु त्या ठिकाणी सातत्याने सिंगल येत आहेत, म्हणजे सध्या तरी गोलंदाजी ही भरपूर चांगली पाहायला मिळते. अगदी आर्यन अप्रतिम सध्या हा देखील स्पेल हाताळतोय. आतापर्यंत 3 बॉल कंप्लीट झाले. 3 बॉलमध्ये अवघ्या 3 धाबा खर्च केल्यात, म्हणजे सुरुवातीच्या षटकांमध्ये सध्या तरी कोंढेरी संघाला नक्कीच दडपणात ठेवलं जातं. येथे देखील डॉट बॉल 7 या धावसंख्येवरती सध्या तरी श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ नक्कीच मी तर म्हणेन ज्या प्रकारे एखादी गाडी ट्रॉफिकमध्ये अटकते त्याप्रमाणे 7 या धावसंख्येवरती कोंढेरी संघ थांबलाय. 7 वरती आतापर्यंत 3 खेळाडू बाद झालेत. आता इथून पूर्णपणे संघ मी तर म्हणेन अडचणी सापडलाय. पुन्हा एकदा इथे लो फुल टॉस होता, अनसेटला पुन्हा खेचण्याचा प्रयत्न, परंतु याही बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी आता डॉट बॉलचा पर्सेंटेज भरपूर वाढलं गेलं. अगदी या षटकाचा विचार केला तर जबरजबल 3 चेंडू हे डॉट आलेत. शेवटचा बॉल. याही षटकात अप्रतिम गोलंदाजी. आपली संघाचा विचार केला तर जेवढी चांगली बॅटिंग झाली तेवढीच दर्जेदार आता इथून गोलंदाजी देखील केली जाते. शेवटचा बॉल. समीकरण 19 बॉलमध्ये अजूनही 74 करायचे आहेत. शॉर्ट ऑफ लाईन बॉल. पुन्हा एकदा वेग कमी केला आहे. इथे अगदी आर्यन मी तर म्हणेन सातत्याने व्हेरिएशन दाखवलेत. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे वेग किती आहे याला महत्त्व दिलं जात नाहीये, परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहेत याला महत्त्व दिलं जातं. इथे आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. पाहता पाहता षटक क्रमांक 2 हे कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 गडी बाद 7 धावा. आता इथून येणारे समीकरण 18 चेंडू आणि 74 धावसंख्येची गरज, म्हणजेच प्रति ओव्हरमध्ये मी तर म्हणेन आता इथून 25च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. जवळजवळ 24.70च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये 25-25 धावा आल्या तर मॅच इथून ऑन होऊ शकते. सध्या तरी कठीण आव्हान आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे देखील सांगणं कठीण आहे, कारण की मागच्याच मॅचमध्ये तब्बल 72 धावा चेस झाल्या गेल्या. षटक क्रमांक या ठिकाणी 3रं यस. पहिलाच बॉल पराग यांचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. त्यावरती मात्र 1च धाव मिळेल. यस नो बॉल आणि त्यावरती आणखीन 1 धाव, म्हणजेच 1+1 2 धावा इथनं पाहायला मिळतील. इथून पुन्हा एकदा मात्र सेट होण्याची ही नामी संधी मित्रांमध्ये चालून आली आहे फलंदाज रामचंद्र यांना. फ्री हिटचा बॉल. ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी. फुलटॉस बॉल. गॅप मध्ये खेळले. फटका दमदार आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. कव्हर्सला खेळाडू. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. याही बॉलवरती सिंगलच पाहायला मिळेल. सध्या तरी अगदी शोल्डर डाऊन झाले गेलेत मी तर म्हणेन श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाचे. दहा धाबा फलकावरती. पुन्हा एकदा अगदी यॉर्कर लेंथवरती हा चेंडू, परंतु सातत्याने इथून सिंगल एकवडले जातात. परंतु आता इथून सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट तर करावाच लागेल, परंतु तदनंतर सातत्याने मोठे मोठे फटके देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगावे लागतील. सातत्याने मोठे मोठे फटके तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. 16 चेंडूमध्ये अजूनही 70 करायचे आहेत. अशक्य असं हे आव्हान आता असं या ठिकाणी दिसू लागतंय. इथे फुलरलेनचा बॉल. पुन्हा एकदा कव्हर्सला बॉल ढकलला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी आज आपटी संघानं ज्या प्रकारे बॅटिंग केली, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच धारदार आणि क्षेत्ररक्षण करत असताना देखील भरपूर चांगली या ठिकाणी व्यूहरचना पाहायला मिळते. ज्या प्रकारची गोलंदाजी अगदी तिथे अगदी ज्या प्रकारे फिल्डर सेट केले त्याच प्रकारची मी तर म्हणेन गोलंदाजी देखील केली जाते. पहिल्याही षटकात गोलंदाजी करत असताना मनीषने चांगली गोलंदाजी केली आहे व तदनंतर दुसऱ्या षटकात अप्रतिम गोलंदाजी, परंतु याही षटकात पराग सध्या तरी स्वतःला सिद्ध करतोय. अप्रतिम गोलंदाजी. इथे देखील सध्या तरी कमीत कमी धाबा देण्याचं काम पराग करतोय. इथे आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. सध्या तरी या विकेट नंतर आता असं म्हणावं लागेल की आता हा सामना 1 साइड पाहायला मिळतो की काय. चौथा धक्का टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाला. फलंदाज रामचंद्र मैदानाच्या बाहेर.
मॅच ऑन. नवीन बॅटर आनंद. पहिलाच बॉल पुन्हा फुल टॉस. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे नक्कीच डेपमध्ये क्षेत्ररक्षण आहेत, तिथे चांगली फिल्डिंग. याही बॉलवरती सिंगल. सध्या तरी प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला प्राधान्य देते, परंतु इथून सध्या तरी मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. स्वतः पराग कॉल केला, हा झेल माझा आणि मी स्वीकारणार, आणि हा देखील इथे फलंदाज बाद. आतापर्यंत परागचा विचार केला तर जबल 4 झेल या ठिकाणी परागने कंप्लीट केले, म्हणजेच चांगली फिल्डिंग परागच्या माध्यमातून. 2 झेल आपण पाहिले तर मिड विकेट क्षेत्रात आणि 2 झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. 5वा धक्का लागतोय टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाला. कपिल देखील मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र यांना पण पाहतात. आता समीकरण फारच कठीण. 12 चेंडूमध्ये आता 68 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे प्रत्येकी ओव्हरमध्ये 34.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. अशक्य आव्हान. वेगवान चेंडू ते सर्रार, परंतु इथे अगदी पहिल्याच बॉलवरती बॅटची एज होती, परंतु याही बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सध्या तरी एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी देखील पाहायला मिळते. फुलटॉस बॉल. इथे संघर्षाला सुरुवात केली, परंतु सध्या तरी मी तर मनाने ही सुरुवात थोडीशी लेट झाली आहे. जर काही सुरुवातीला फटके आले असते तर मॅच मध्ये मजा आली असती, परंतु इथे फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जातोय आणि त्यानंतर बॉल सीमा पार. 6 धावा. अगदी 10 चेंडू मध्ये 62 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे 10 बॉल मध्ये 10 षटकार जरी लगावले तरी देखील टीम कोंढेरी संघ सामना जिंकू शकत नाहीये. इथे देखील आपण पाहतोय धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु यस पंचांचा डिसिजन. खेळाडू पोहोचलेत पॉपिंग क्रीज मध्ये. सिंगल मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या धावफलकावरती. अगदी टॉप ऑर्डरचे जे फलंदाज होते नक्कीच त्यांनी सध्या तरी या मॅच मध्ये नाराज केलं. सुरुवातीला पाहिलं साहिल, नंतर रामचंद्र आणि नंतर सचिन. खरं तर या तीनही टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी या मॅच मध्ये सध्या तरी नाराज केलं. जर का यांच्याकडे चांगल्या धाबा आल्या असत्या तर मॅच मध्ये मजा आली असती. हा देखील फटका चांगला आहे. गॅपच्या सिलेक्शन, बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला, तिथे खेळाडू पोहोचलेत, परंतु भरपूर चांगली फिल्डिंग. नक्कीच पुन्हा 3 धाबा इथनं मिळतील. 3च्या मदतीने 23 धाबा सध्या तरी क्रिकेटची औपचारिकता इथनं पूर्ण केली जाते. उर्वरित 8 बॉल आहेत, 58 बनवायच्या आहेत. अगदी याही मॅच मध्ये उच्चांक पाहायला मिळाला. अगदी या स्पर्धेत सर्वाधिक धाबांचा विचार केला तर जबल 87 धाबा बनल्या गेल्या, त्यानंतर 84 धाबा देखील बनल्या, आणि आज देखील आपण पाहिलं तर जबल 81 धाबांचं टार्गेट आहे, म्हणजे 80 बनल्या गेल्या. 80+ धाबा देखील बनल्या जातात, परंतु 84 धाबा देखील या मैदानावरती चेस देखील झाल्यात. इथे फुलरलिनचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये या संपास कॉल. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट. 6 धाबा षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. 29 धाबा उर्वरित समीकरण येणारे 6 बॉल आणि 52 धाबा संख्येची गरज. सहा बॉल मध्ये अजूनही 52 रन्स बनवायचे आहेत. 52 धाबा चेस करायच्या आहेत. कठीण आव्हान. 6 बॉल मध्ये 6 जरी षटकार इथं लगावले तरी देखील मी तर म्हणेन हा सामना कोंढेरी स्पोर्ट्स संघ जिंकू शकत नाहीये. यस, पहिलाच बॉल वाईट. सध्या तरी शेवटच्या षटकात नौका गोलंदाज मयुरेश. पहिलाच बॉल समोर होता, ऑन साइडला अगदी ड्राईव्ह केल्या जात आहे. ऑल ऑन द कार्पेटनं बॉल डीप मध्ये जातो. पुन्हा एकदा पराग
त्या ठिकाणी उभे आहेत. भरपूर चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पुन्हा 2 धाबा इथनं मिळतील. सध्या तरी अंतर मात्र कमी केलं जातं. 2च्या मदतीने 32 धाबा. एक 81 धाबा संख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु इथून पूर्णपणे मी तर म्हणेन हा सामना आपटी संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. याही बॉलवरती एक सिंगल मिळेल. अगदी आपटी संघाचा विचार केला सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मात्र अगदी महेश पहिल्याच बॉलवरती बाद झाले होते. असं वाटलं होतं की आपटी संघ या मॅचमध्ये कमी धाबा बनवेल, परंतु तदनंतर मनीष, सनी आणि तदनंतर कौशल, आर्यन आणि पराग या सर्वच खेळाडूंनी अगदी सांघिक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलाय आणि तदनंतर जवळ 80 धाबा बनल्या गेल्या. अगदी तशा प्रकारची मी तर म्हणेन साथ पाहिजे होती टीम कोंडेरी संघाला, परंतु या मॅचमध्ये अगदी सर्वच फलंदाज मी तर म्हणेन अयशस्वी ठरली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसला, परंतु कोणताही खेळाडू मात्र तिथे पोहोचत नाहीये. अगदी फक्त क्रिकेटची औपचारिकता इथनं कंप्लीट केली जाते. हा देखील डॉट बॉल, या सिंगल कंप्लीट केली आहे. 33 धाबा. उर्वरित शेवटचे 2 चेंडू, परंतु या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. पूर्णपणे आता हा सामना गावदेवी आपटी संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल. सध्या तरी या स्पर्धेतील हा सर्वात मोठा विजय गावदेवी आपटी संघाने आपल्या नावावरती नोंदवलाय. यस, याही बॉलवरती 4 धावा म्हणजे जवळ आपण पाहिलं तर 42 धाबा संख्येने हा सामना जिंकलाय. तो म्हणजेच गावदेवी आपटी संघाने. अभिनंदन बॉईज, परंतु हार्ड लक टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघ. अगदी तुमच्या प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगले होते, परंतु इथून सुरुवातीचे फलंदाज या मॅच मध्ये चालणं फार महत्वाचं होतं. हार्ड लक. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करायचं आहे. दोन्ही संघांना